ओम शांती. आत्मा परमात्म्याचा अंश नसून वंश आहे. आत्मा परमात्म्याचा अंश नसून वंश आहे. वास्तविक पाहता आत्मा, परमात्मा आणि प्रकृती याच्या आधारे हे सृष्टीचक्र चाललेले असते. जसे परमात्म्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे, तसेच आत्म्याचे सुद्धा स्वतंत्र अस्तित्व आहे आणि हे अनादी काळापासूनचे सत्य आहे. म्हणून आपण परमात्म्याला तमैव माता च पिता तमैव अथवा तुम मात पिता हम बालक तेरे असे म्हणतो. आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही अनादी असल्यामुळे आत्मा हा परमात्म्याचा अंश नसून वंश आहे. म्हणजे परमात्म्याचे कर्तव्य हे आत्म्याप्रती पित्या समान आहेत. जेव्हा कलियुग अंतिम काळामध्ये आत्मा तमोप्रधान बनतो तेव्हा परमात्मा ज्ञान आणि सहज राजयोगाद्वारे आत्म्यांना शुद्ध, पवित्र व सतोप्रधान बनवितात आणि तमोप्रधान आत्म्यांना अशा प्रकारे सतोप्रधान बनवून पुन्हा आपल्या मूळ निवासस्थानी म्हणजे परमधाम अथवा ब्रह्मलोकामध्ये घेऊन जातात. त्यामुळे त्यांचे कर्तव्य एका पित्यासमान आहे व सर्व आत्मे त्याच्याबरोबर परमधाममध्ये वास करत असतात. त्याचा या सृष्टीरूपी नाटकामध्ये ज्या ज्या युगामध्ये पार्ट असेल त्या त्या युगामध्ये पृथ्वीवर मानवी देहामध्ये प्रविष्ट होऊन आपला अभिनय सुरू करतात. एका देहातील अभिनय पूर्ण झाल्यावर पुन्हा दुसरा नवीन देह धारण करतात. म्हणून आत्मा परमात्म्याचा अंश नसून वंश आहे.